तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये। तर आजचा ब्लॉग आहे आपल्याला बहुत 2 ट्रिपचा ब्लॉग आहे। क्या बात कर रहे हैं? आपल्याला काल भरलेली गाडी आहे बेरिंगची, ती बेरिंग खाली करून आपल्याला जायचं आहे बघा नावाशिवाला। नावाशिवून माल रिटर्न घेऊन यायचा भिवंडीला। अच्छा, पण आपण इकडे भिवंडीला येऊन वापस जाणार नाही, आपल्याला अट्टल सेतू मारून नावाशिवा साईडला जायचं। मस्त प्लॅन आहे। नावाशिवाला जिथं आम्ही गाडी भरायला जातो ना, एक नंबर व्ह्यू आहे। मला आणि माझ्या ड्रायव्हरला भरपूर आवडते। तर चला पुढे आपलं चालू करू। डिझेल वगैरे भरून निघालो बघा आपला म्हणजे आज दिवसभराला जेवढे डिझेल लागते तेवढं डिझेल भरून जावं, म्हणजे इथून नावाशिवाला जायचं। 3500 रुपयाचं डिझेल टाकायला लागला एक्स्ट्रा स्टॉक, नाही तर माझं 3000 मध्ये गाडी निघून येते वापस, म्हणजे माल भरून येते। इथं मी डिझेल टाकताना मी कधी बी माझ्या हातानंच डिझेल टाकावं लागते। ह्या लोकांना फुकट कामा धंद्याला ठेवले वाटलं मला सगळं। मला हे बघ कसं हाय करते। जाऊ दे म्हणलं, चला आपलं निघालो बघा बेरिंग खाली करायला। माझ्या आधी सगळे गेले पुढं। लक्ष्मण मामा, मामाचे 2 ड्रायव्हर, काकाचे 2 ड्रायव्हर, म्हणजे आज 5 गाड्या होत्या। हे तो लेटेस्ट न्यूज आहे। 5च्या 5 जण पुढे गेल्यात आणि माझी गाडी राहिली माग। आता काय करावं, जाऊ द्या म्हणलं, त्यांच्या गाड्या पहिलं होऊ द्या खाली, मग आपण त्यांच्या गाड्या खाली झाल्यावर जावं म्हणलो आपल्या रोडला। आपल्याला तसं बी ऑर्डर आहे। तेवढ्याच सगळ्याला माग ढकलून भाऊ समोर सापडला लक्ष्मण मामा। हे माणूस सगळ्याच्या मागून पुढे गेलता। ह्या पट्ट्याला दाखवलं हिंगा मामाला, आलो बघायला बी ओव्हरटेक करून। सगळ्यात पहिला नंबर लावलो माग सगळ्याला ओव्हरटेक करून। आपली गाडी पहिलं चालू झाली, यांच्या गाड्या हो का अजून माग आहेत। सगळ्यात आधी चीटिंग करता है तू, चीटिंग करता है तू। निघालेले माणसं माग राहिले। निघालो आपली गाडी खाली करून आपल्या वाटाला भाऊ नावाशिवाला। पावसानं पूर्ण वाट लावून ठेवली, पूर्ण भिजलो, 2दा भिजलो सकाळपासून पाऊस सुरलाय म्हणून। मुंबईला यायचं म्हणलं हेच लपडा, यायला कवा बी पाऊस पडायला लागले। बाहेर कळवून आता राईट मारून आपल्याला जायचे अट्टल सेतू मारून। अट्टल सेतू 1 नंबर रोड झाला भाऊ। व्ह्यू बनवायचा म्हणला तिथलं नंबर 1 व्ह्यू येते। कॅमेरा बिमेरा आपला बी 1 नंबर आहे तिथला व्ह्यू काढायसाठी। पण काय करावं, एवढा लॉंग व्हिडिओ आपल्याला बनवायला परवडणार नाही ना भाऊ, तुम्हाला बी बघायला परवडणार नाही। तेवढा टाइमपास नको म्हणून लागलो बघा एकदा अट्टल सेतूला। इकडे बघा कोटन बी कसं बी रस्ता आलाय, म्हणजे अट्टल सेतूला कुठून बी यायचं असलं ना तर येऊ शकता तुम्ही मुंबईच्या कोपऱ्यातून। लागलो अट्टल सेतूला, एकदा स्पीड लॉक केलो बघा पाय बी वरी केला तुम्ही म्हणजाल, आणि तोपर्यंत लावलंय, पुन्हा नंतर वापस पाय ठेवलंय। असं अजिबात नाही, स्टॉल आपल्या गाडीत दिलेला आहे सिस्टम सगळी। लॉक करून एकदाच निघालो बघा का, वेलकम केला अट्टल सेतून बी आपल्याला। लागलो आपल्या रोडला, रील बघत भाऊ नंबर 1 दणका उडवत माल बघत रीलवर आपलं लॉक करून मस्त एकदम व्ह्यू बघा व्ह्यू भाऊ खतरनाक व्ह्यू आहे। अख्खा एंडिंग पर्यंत रस्ता बघायसारखा रस्ता आहे, पण जरा रोड बी लई खराब झालेला आहे बघा। टायर बिरे एकदम थंडगार, वारा सुटलेला भाऊ, समुद्राच्या वरी बांधलेला ब्रिज आहे अट्टल सेतू म्हणून नाव दिलं याला। रील बघत लागलो आपल्या रोडला। या ट्रिपचा व्हिडिओ मी एक दिवस आहे ना पर्सनल काढणार आहे, पण असं नाही, जाऊ द्या पुढे बघू। आता आलो बघा एकदाचा टोलला भाऊ। हे टोल मध्ये आहे ना येतानाच अलीकडेच दांडा खोलते ना, हे फिलिंग आपल्याला आहे ना मनात भाऊ 100 कुत्रे पडल्याने वाटते। मला काय सांगावं तुम्हाला, जाऊ द्या, पुण्या दिवशी मोठं झाल्यावर मला अशी फिलिंग रोज येणार आहे। आलोय का या गावातून, मला गाडी घालायचं होतं या डंपर वाल्यामुळे आहे ना, तर लई शिवाय या गावातून गेला असतो ना भाऊ 10 किलोमीटरचा डिस्टन्स वाचला असतं माझं। हे हवालदार ठेवलंय बघा तिथं, ते नो एंट्री राहते या गावामध्ये सकाळी 6 ते दुपारच्या 11 पर्यंत। त्या गावातून गेला असतो, माझं 10 किलोमीटरचा डिस्टन्स वाटला असला, आणि प्लस आहे ना तिकडे खड्डे बी नसला असते। आता या रोडनं मला उलट घुमून जावं लागेल, 10 किलोमीटर वाढणार प्लस खड्डे बघा। हे खड्ड्याचा रोड पूर्ण 7 किलोमीटर पर्यंत असेच खड्डे आहेत, आणि या मोठ्या गाड्याला लवकर ओव्हरटेक करणं होत नाही। अवद्या म्हणलं आता कसं आलाव, ड्रायव्हरला म्हणलं तो थांब बाबा, त्याच्यासाठी आता नाश्ता बिष्टा करून जावं म्हणलो। बधीर माझ्या आधीच जाऊन बसलाय, तिथं जाऊन काय अंडे देण्यावानी म्हणलं, तर जाताना एमटी गाडी राहील, जरा चांगली व्ह्यू निघल। तर बधीर जाऊन माझ्या आधी बसलाय तिथं, तर म्हणतोय मला गाडी लावायची जागा नव्हती ना, हे नव्हती फलाने, लय बहाने सांगते। जाऊ दे म्हणलो आता काय बोलावं त्याला, म्हणून आपला नाश्ता घेऊन निघालो उतरून आलो। म्हणलं हे ना एंट्री तर केला असेल म्हणलं येऊन, इथं एंट्री पण केली नाही, येऊन टांगड्यावरी करून झोपल तर राव काय बोलावं आता। हे का माझ्या आधी येऊन इथं कुठलाच तीर मारलं नाही, नेटवर्क येत नाही, तर ह्याला लय झाडला असतो त्या गावामध्ये, नेटवर्क नव्हतं म्हणून जाऊ द्या म्हणलं। आलो गेटवर भाऊ, आपली गाडी लावलो समोर पटेलीमध्ये आलो, पण काय करावं या बधीरने एंट्रीच केलं नव्हता, बाहेर येऊन बसलाय। माझा ड्रायव्हर आहे काय, हीच हा म्हणून वाटतं याला। आता काय तुम्हाला सांगावं, याला येऊन लय झाडलो, लय शिव्या दिलो, म्हणलं का 10 रुपये नव्हते का तुझ्या खिशात म्हणलो, मग काय एंट्री
करून मध्ये गाडी घेऊन आलतो तेवढ्यात भाऊ रिक्षामध्ये पोरी बाप रे बाप या कंपनीत खतरनाक माल आहे. जाऊ द्या, मार खायची पाळी येईल. आपला नाश्ता घेऊन आलतो, लागलो बघा नाश्त्याच्या नियोजनला. मग आपली गाडी भरायला लावतो, कारण लेट नंबर आला भाऊ. कसं भरायला लावलो, भरली लाचचे टप्पे पटपट भरलं. दोन्ही गाड्या एकदाच भरून झाले बघा. लावलं दोन्ही गाड्या समोरासमोर. गेट पास यायला थोडा आता टाइम लागतो म्हणलो, कारण लंच टाइम बी लागल. तर आता त्याने जेवायला जातील वाटलं, मला येणार नाहीत. 3-4 वाजतील. बघा बघा दोन्ही गाड्या कसं लागल्यात समोरासमोर. भाऊ ये व्ह्यू खतरनाक आहे. आलं गेट पास भाऊ. गेट पास आला म्हणल्यावर गड जिंकल्यासारखं. भाऊला धाटा गेलो, म्हणलं ह्याच्या पुढे येणार नाही लवकर तुझ्या कंपनीला. निघालो बघा. आयो का असे व्ह्यू घ्यायचे होते मला, असे व्हिडिओ काढायचे होते. पण ह्या बधीरनं पूर्ण प्लॅनची वाट लावलं. जाऊ द्या, आता भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये पुन्हा ह्या ट्रिपला.